दीप प्रज्वलन आणि विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून करूया। देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला। वाहे झुळ 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 इंद्रायणी, वाहे झुळ 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 इंद्रायणी, माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी, साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी, बुक्का चंदन भाळी हलावी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करत पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात। ही वारी आपल्याला समानता, बंधुता, शिस्त आणि निस्वार्थ सेवेचा संदेश देह विठ्ठल, देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला। माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली नगरी पंढरीची, टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली नगरी पंढरी। देह विठ्ठल विठ्ठल झाला। रामाच्या जय घोषात जेव्हा लाखो वारकरी पंढरपूरकडे चालतात, तेव्हा जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरतो। तुका म्हणे येथे जावे विठ्ठल चंडी लीन व्हावे, तुका म्हणे येथे जावे विठ्ठल चंडी लीन व्हावे। या संतांच्या युक्तीप्रमाणे वारीमध्ये राजा आणि रंक, गरीब आणि श्रीमंत असा कोणताही भेद नसतो, तर तिथे फक्त आणि फक्त प्रेम असतं। आपले संत आपल्याला शिकवतात की खरी भक्ती नुसती मंदिरात नाही तर माणसाच्या सेवेत आहे। आपण शाळेत शिकताना मित्रमैत्रिणींना मदत करणे, शिक्षकांचा आदर करणे आणि खरं बोलणे हीच खरी विठ्ठलाची भक्ती आहे। देह जाओ अथवा राहो विठ्ठल चरणी ध्यान राहो, देह जाओ अथवा राहो विठ्ठल चरणी ध्यान राहो, विठ्ठल नामाचा हा अमृत रस आयुष्यभर मनात आवा। आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि एक मोठा धार्मिक उत्सव। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवसाला देवशयनी एकादशी असे म्हणतात। सुखाची सावली पंढरीची वारी, सुखाची सावली विटेवरी उभी माझी विठू माऊली, विटेवरी उभी माझी विठू माऊली। आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण सर्व येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय सण साजरा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 11व्या दिवशी साजरा केले जाते। अशी मान्यता आहे की या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात, म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात। या सणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरची पायी वारी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत हरिनामाचा गजर करत आजच्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात आणि विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतात। आपले लाडके वारकरी बांधव आपल्याला एकमेकांसोबत संयमशीलता, एकनिष्ठेने संयमशीलतेने आणि समानतेने वागण्याची शिकवण देतात। घेऊ आत्मविश्वासाने पुढे जाऊ, विठ्ठल नाम मोठी घेऊ आत्मविश्वासाने पुढे जाऊ, टाळ मृदंग अभंग गाऊ, हरिनामाचा गजर ठेवू। या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात। विठ्ठल 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 विठ्ठल
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशनी एकादशी असेही म्हणतात. या पवित्र दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत काळमृगाच्या तालावर पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. भाविक उपवास पूजा अर्चा करून भगवान विठ्ठलाची भक्ती करतात. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतात. रूप सावळ गोचीर पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला, पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला. पंढरपुरी आस भेटीची लागे अंतरी सावधा काना तुका माऊली पंढरी अभंगाची मला पलीकडे पांडुरंगा कधी भरली चंद्रभागा, कधी भरली चंद्रभागा. अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा, नाही केली तुझी सेवा दुखवाते माझ्या जीवा. आषाढी एकादशीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आषाढी एकादशी म्हणजे श्रद्धा, भक्ती, समता आणि सेवाभावाचा उत्सव. या दिवशी लाखो वारकरी अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचतात. या वारीत श्रीमंत, गरीब, लहान मोठे, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकाच भावनेने ज्ञानोबा तुकाराम हिचा जयघोष करत विठ्ठल नामाचा गजर करतात. त्यामुळे वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे. संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि अनेक संतांनी आपल्या अभंगामधून समाजाला प्रेम, दया, सत्य, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा संदेश दिला. प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच्या इतके गुंतून गेलो आहोत की आपल्याला आपल्या संस्कृतीचा आणि मूल्यांचा विसर पडतो. आषाढी एकादशी आपल्याला आठवण करून देते की जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नव्हे तर चांगले संस्कार, शिस्त, मेहनत, नम्रता आणि संयम यांचीही गरज असते. वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो. कारण त्यांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मकता असते. याच गोष्टी आपण जीवनात स्वीकारल्या पाहिजे. अभ्यास करताना सातत्य ठेवणे, शिक्षकांचा आदर करणे, पालकांचे ऐकणे, मित्रांशी प्रेमाने वागणे आणि गरजूंना मदत करणे ही संतांची शिकवणी खरी अंमलबजावणी आहे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की धन्यवाद. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या शाळेत आषाढी एकादशीचा कार्यक्रम खूप खूप छान पार पडला. याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आजोबा पंढरपूरवरून परत आलेले असतील, त्यांना नक्कीच त्यांचे अनुभव विचारा की त्यांनी वारी केल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आलेले आहे. वारी आपल्याला संयम शिकवते, वारी आपल्याला शिस्त शिकवते, वारी आपल्याला एकता शिकवते. निशा मॅडम अतिशय उत्कृष्ट भाषण त्यांनी दिलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. शाळा आणि पंढरपूर यांच्यात काय साम्यता आहे अगदी दृष्टांत देऊन त्यांनी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कार्यक्रम हे कशासाठी राबवले जातात? आपल्या ज्या परंपरा आहेत, जे ट्रॅडिशन्स आहेत ते मुलांना समजण्यासाठी तर राबवले जातातच, पण प्रत्येक कार्यक्रमातून मुलांना काहीतरी शिकायला मिळतं. आज निशा मॅडम यांच्या भाषणातून असेल किंवा विद्यार्थ्यांनी जे सादरीकरण केलेलं आहे त्यांच्या भाषणातून तुम्हाला शिस्त, संयम आणि मेहनत अभ्यास करताना, शाळेत येताना, घरी असताना कशी पार पाडायची आहे ह्या कार्यक्रमामधून तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल. आणि मला खात्री आहे की कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना
एक तरी गुण प्रत्येक विद्यार्थी आपल्या सोबत घेऊन जाणार आहे. मे आय राईट? देवा हा भक्तीत नादावाला पावला पावलात अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी. इच्छा घेऊनी मनाची हुरी ग, पायी चालतो मी पंढरी ग, एक बाजूला दुनिया सारी ग, एक बाजूला माझा हरी ग. अशी पंढरी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुराया नाव संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुराया नाव संसार पेलना. दिवाळी रघुमाई हे भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. दिवाळी रघुमाई हे भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. चल ऐकूया संतांच्या वाणीला, चल ग सखे चल ग सखे
सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठला 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 चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना दिशा नाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा देऊनी तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्या राहुळा युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवनगा जय देव तुळसी माळ गळा कर ठेवली कटी कासे पीतांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे रहाती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जीवलगा जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जीवलगा जय देव ओवाळू वारत्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरी